कुशुनी मज द्यावे बसाय दान रे. May I come in? Yes, welcome. Sit down, please. Thank you. चांगला 4 आकडी पगार मिळेल. अहो त्यात गैर काहीच नाही. दुर्दैवानं व्यापारी युगात आपण जन्माला आलो तेव्हा एवढी ऍडजस्टमेंट करावी लागते प्रत्येकाला. या निर्जीव खुर्चीला सुद्धा तुम्ही हव्याशा वाटला खरं की नाही? May I come in? You are appointed. राजू, हे बघ ताई. छान आहे ना? शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. बाबा, आज उशीर का झाला? झाला थोडा उशीर. हे घे, यातून त्या लाईट बिल भरून टाक. खूप दिवसाचं राहिलंय. चला. बाबा, तुम्ही डॉक्टर नका दाखवत नाही. अगं पण कुठं काय झालंय मला? भूक नाही एवढंच. थांबा, मी तुम्हाला दूध आणते. तुझ्यात जरा चहा ठेव. बरं. बाबा, चहा. शिल्पा, राजू, बोला ना, काय झालं? बाबा, काय झालं?
मी औषधं लिहून दिली तेवढी घ्या, बरं वाटेल. अच्छा, येतो मी. सुजाता, आज तुझा इंटरव्ह्यू आहे ना? अगं मग जाऊन ये. नॉनसेन्स. जी मुलगी इंटरव्ह्यू साठी वेळेवर येऊ शकत नाही, ती सर्व्हिसला काय वेळेवर येणार? पण सर, तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तिला उशीर झाला. नो आर्ग्युमेंट्स. ये लाल रंग मुझे जोड़े आयला रिक्षाचा धंदा फार इजला बघा. कशी बशी पेट्रोलची लेवल केली आणि आम्ही आमची बी थोडी लेवल लावली. हे घ्या उरलेलं 3 रुपये रोख. घ्या घ्या, आज मला पगार देऊ नका. आता जायला मध्येच कोण खोकते आणि ते ए मला जरा भात दे की, लय भूक लागली आहे ग. हे बघ. हा. ताई ताई, तू रडू नको. मला किती भूक लागली तरी मी कुणाकडे काय मागणार नाही. काय राजू, अशी वेळ मी आता तुझ्यावर पुन्हा कधी येऊ देणार नाही. बाबा, मी उद्यापासून रिक्षा चालवणार. अगं पण लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल? बाबा, जो समाज आपल्या दुःखाची यत्किंची काही दखल घेत नाही, त्या समाजाकडे लक्ष द्यायची आपल्यालाही गरज नाही. मी रिक्षा चालवणार. अरे रिक्षावाली,
बाहेर बाहेर म्हणते ना, थांबा, पोलीस जाऊ देत की. आता बाहेर हा? होतोस की नाही? कशाला उगाच त्या गुंडाच्या नादाला लागलीस? एवढं घाबरून चालत नाही बाबा. अगं पण बाबा कशाला काळजी करता तुम्ही ताईची? तुम्ही विसरलात वाटतं ताईला मिळालेली जुडोची ट्रॉफी. कोणाची हिंमत आहे का आमच्या ताईच्या वाटेला जायची? नमस्कार दादा. इथे बस. नमस्कार दादा. आपल्या क्लबची नोकरी सोडून बाहेर गिरणीत कामाला गेला होता. इथनं उचलून आणला त्याला. घरात घेऊन जा त्याला. मी पुन्हा नाही जाणार आहे, सोडून येतो. काय ही चांबडी लोळल्याशिवाय डोकं ठिकाणं येणार नाहीस. घेऊन जा त्याला. चाल. चांगली नोकरी होती चाल. म्हणून गेलो मी, पण चाल. झालं नाही. अहो, मला असं नका चाल. मारू. चाल. हे सोड रे, सोड चाल. मला. अहो, सोड. चाल. हॅलो. मी आमदार जाधव बोलतोय. बर बर बर. खंपटमेले, चप्पल हवी का? ए काय चाललंय? डबल सीट उतरव खाली. उतरव खाली. तुझ्या हवाच सोडतो. नको 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 नको. गेली की जाऊ दे. तुझा आवाज उतरा उतरा. रम्या, रिक्षा एंगेज कर. खाली आहे का? कुठे जायचंय? युनिव्हर्सिटी. दादा दादा अरे 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 काय हे? दादा हा बोल. दादा, तुमच्या शिफारशीमुळे मी आज ऑनररी मॅजिस्ट्रेट झालो दादा. अरे वा, छान छान छान. तेव्हा तेव्हा तुमची कृपा असू द्या दादा. अरे का नाही? अरे 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 आता पायाशी नाही बसायचं. उठ 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 उठ. आता मॅजिस्ट्रेट झालात ना, मानानं राहायचं. तर हा, हे घ्या. आमचा एक मोठा पेक भरून द्या. काउंटरवर बसा, गिरायकी सांभाळा. चला, मॅजिस्ट्रेट झालात ना.
6 रुपये. बस. खाली उतरा. ₹6 द्या आणि मुकाट्यानं खाली उतरा. अरे वा. ए 6 रुपये वाली इकडे. आधी भाड्याचे 6 रुपये द्या. आवडत नाही राहिलं. हॅलो. तोंड फिरव आणि अंगठे धर. आणि अंगठे धर म्हणते ना. थू 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 थू. त्यांचे दादाचे भाऊ म्हणून गावामध्ये मिरवता आणि एका शुल्लक पुरीच्या हातचा मार खाल्ला तुम्ही. दुराज, गुंडगिरी तुमच्यावर सोपून आम्ही राजकारणामध्ये उतरणार होतो. तुम्हाला म्हणून एक महत्वाची गोष्ट सांगतो. हा राजकारणाचा गाडा 2 चाकावर चालतो. एक समाजकार्य, दुसरं गुंडगिरी. समाजकार्य नॉमिनल असतंय, पण गुंडगिरी फार महत्वाची. पंदुराज, हे गुंडगिरीचं चाक मोडून पडल्यावर आम्ही हा राजकारणाचा गाडा मंत्रालयापर्यंत कसा काय पोहोचवणार? काळजी करू नका दादा. चला लवकर बसा. चला मॅडम, मी सोडते तुम्हाला. हो, पण एका अटीवर. तू आज बाहेरच्या बाहेर जायचं नाहीस हं? चहा घेऊनच जावं लागेल तुला. चला. माझे मिस्टर. इथे क्रिसमसला 5 वर्ष होती. फायर ब्रिगेडमध्ये सर्व्हिसला होते. एका चढत्या इमारतीत लोकांना वाचवायला गेले तर परत आलेच नाहीत. फक्त 6 महिन्याचा होता. मम्मी, मला का नाही नेलं शाळेत? अरे, तुला बरं नव्हतं ना, म्हणून घेऊन नाही गेले. हे बघ, पुढच्या वेळेला पिकनिकला घेऊन जाईन तुला. त्यावेळेला ही आंटी बरोबर असेल, होय की नाही सुजाता? बघ. बरं, मी निघते. खूप काम आहेत. ए, किती त्रास घेतेस ग? हे बघ, छानसा जोडीदार बघ, लग्न करून टाक.
काय रे माणसं मारायचं लायसन्स काढलायस का साला लाज नाही वाटत वर हसताना सुजाता तू एवढा घाबरलास रे? दुसऱ्यांची फजिती करण्याची तुझी कॉलेज मधली सवय अजून गेलेली दिसत नाही. आणि तुझं तरी काय? छोट्या छोट्या गोष्टींवर वैतागणं अजून आहेतच. ते जाऊ दे. आता काय करतोयस? मी पाढा गिरवतोय. कसला? बेकारीचा. बेकारी आहे की बेकारी? आज एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं. चल मी तुला सोडते. अगं नको इथे जवळ चल रे. अगं पण हे बाकी चांगलं केलं. पुरुषांबरोबर प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मागणाऱ्या स्त्रियांना तू समान जबाबदारीची सुद्धा जाणीव करून देतेस. छे, मी कोण जाणीव करून देणार? या स्थितीची जाणीव करून देणारी एक परी वेगळीच असते. तिचे नाव परिस्थिती. माझ्या कानावर आहे तसं पण त्यात वाईट काहीच नाही. बेकार फिरण्यापेक्षा फारच छान. माझाही हा नोकरीचा शेवटचाच प्रयत्न आहे. नाहीतर मनोज कुमार की जय, मेरे देश की धरती असं म्हणून गावाकडे जाऊन नांगर पकडायचा. किती पैसे? जा रे शहाणाच आहेस. ओके बाय. बेस्ट लक. थँक्यू. बाय. काय साहेब रिक्षात काय विसरला काय? नाही नाही काय नाही. तेच म्हणतो मी इतकं बेस्ट लक मिळाल्यावर गोठा होईलच कसा? त्याचं काय काका हा. तिचा पत्ता विचारायचा राहायला बघा. पत्ता हा त्याच्या मला माहित आहे की. काय म्हणताय? वय MXL 1715. भेटला का तुला? हो. मग दिलास का निरोप? कसला निरोप? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का ज्याला भेटला की त्याला सांग मी 6च्या शोला उषा टॉकीजला हाय म्हणून. नाही भेटला. भेटला तर सांगे ना. आपने याद किया बंदा हाजिर है. बोल शर्मे तुला कुठे जायचंय? उषा टॉकीजला. हे बघ पण पैसे रोख द्यावे लागतील. हा अरे भाडच ना. देते ना चल की. अरे माझं राजेश खन्ना. डिंपल थांब ते चक्क दे की. अरे टाक टाक. जाती का सुजाता? काय बंद पडली काय गाडी? हो बंद पडली. गाडीला हुशार बघा. तुमच्या आवडीच्या ठिकाणी बंद पडली. म्हणजे म्हणजे तुमचं बेसलं गडबडीनं गेलं की या बाजूला. हा लगेच चालू झाली की गाडी हुशार आहे माणसासारखी. जमतंय जमतंय.
काय रिक्षा पाहिजे का? नको नको रे बाबा. अहो, चला की सोडतो. अरे जा ना बाबा आता. रिक्षा. चल बैस लवकर. माणसे बी असतात इकडे. तुझं बेस्ट लक उपयोगी पडलं बघ. मला नोकरी मिळाली. घे. आधी कॉलेज गॅदरिंग मधलं तुझं शिळे घालून गाणं म्हणणं मला अजूनही आठवत आहे. आणि मलाही आठवतंय तुझं माउथ ऐकून वाजवलं. अजून वाजवतोस ना? मध्यंतरी तो हरवला होता पण तू भेटलीस आणि हा नवीन खरेदी केलाय. ये वाजव ना. अगं वाजत नाही. का? मग काय ये एक अलग ढंग का माउथ ऑर्गन है. म्हणजे त्याला आधी रोज चार्ज करून घ्यावे लागतात. ते कसं बुवा? त्यावर लिहिलंय ना. काय मी चावट? हे कंपनीवाले मी नाही ना. नाही. बघा. Oh my sweet. हा बघ तुझ्या स्वीट होमचा रखवालदार. चल आपण एक छानसं स्वीट होम बनवू. सुजाता फार उशीर केलास. कॉलेजमधला मित्र अमर भेटला होता. कॉलेजच्या जुन्या गप्पा निघाल्या. ऐकलंस ना? म्हणून म्हणतो तू अंधार पडायच्या आधी घरी येत जा. या निवडणुकीत बरेच दारूवाले, मटकेवाले, क्लबवाले उभे राहणार आणि त्यांचा प्रचार म्हणजे गुंडगिरी आणि दमदाटीनं सुरुवात. ही दादा ती बारडी घे आणि त्या गलीकडे चला आता. काय आज दिवसाच आठवण झाली की काय आमची? माडीवर जा. असं बाबा थांब जरा. काय रे? आपले एमके दादा इतके उभा आहेत माहिती आहे ना व? तेव्हा त्यांची खूण आहे सुरई. कसं अरे, हे बघा काय? सुरई लक्षात ठेवायची. ए बाळा काय लावलं तुला? इथं. कळलं? लक्षात ए आलं का? माझी काठी आणले. अरे का काढ घेतली रे पोरांनो असं काय करतो रे? ए, अरे माझी काठी घेऊ नका रे. ए पाय काढ अगोदर चल. तुला माहितीये पोस्टर कोणाचं आहे? त्याच लायकीचं आहे ते. आधी त्या आंधळ्या बाबाच्या पाठीवरचं पोस्टर काढ आणि माफी माग त्याची. चल फुट.
काय गोंधळ चाललाय? कोण हे? उठ बाळ उठ, पुन्हा ते करू नको. चुकलं बाबा काय ठीक आहे काठी. आण. चला. देव तुझं भलं करू लेका. हम्म. ए एवढा मूड ऑफ व्हायला काय झालं? अगं ट्रेनिंग संपल्यानंतर मुंबईला थोडीच राहणार आहे मी. 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. म्हणजे 30 दिवस झाले. हा आणि 30 रात्री सुद्धा. केवळ आठवणीवर काढायचे म्हणजे त्यावर एक उपाय शोधलाय मी. ए बघ ना. सुजाता, तू रिक्षाचा व्यवसाय करू नयेस असं मला वाटतं. सोडून दे. सोडेन, पण एका योग्य वेळी. म्हणजे एका शुभ मुहूर्तानंतर असंच ना? मुंबईहून आलो की मी तुझ्या बाबांना भेटीन. उशीर होतोय, येतो मी. सांभाळ राहा. या प्रोफेसर साहेब, मला वाटलंच तुम्ही नक्की येणार. माझी मिसेस कुठं आहे? आहे ना. प्रथम सोडा तिला. सोडूया की. प्रथम एक काम करूया, याच्यावर तुमची सही करा. एक साधी मामूली गोष्ट आहे. तुमच्या उमेदवारीचा अर्ज राजी खुशीने तुम्ही परत घेता. हे वागणं बरं आहे. तुम्ही मला हे शिकू नका. मी म्हणणारे बॅरिस्टर या राजकारणामध्ये मोडीत निघाले. पण सही करता का? अरे वहिनी साहेबांना सोडा. अहो चला लवकर. तसं नाही जायचं. अगोदर म्हणा NK दादांचा विजय असो. अहो म्हणा ना, त्यात काय बिघडलं? NK दादांचा विजय असो. बंधुराज, प्रोफेसर साहेब आज जेवलेले दिसत नाही. जरा मोठ्यानं आनंदानं हसून. वहिनी साहेब जरा जोडीनं जरा. NK दादांचा विजय असो. थांबा जरा. क्षमा मागतो, आपली त्रास झाला. हं? या चला लवकर. लौकिकपूर महानगरपालिका निवडणूक निकाल. NK दादा बिनविरोध विजयी. स्वाभिमानी आघाडी 17, लोकसेवा आघाडी 15, अपक्ष 5, कर्तव्य आघाडी 8,
अरे खुळ कोणाला? आईला- इन्किलाबाचा विजय असो! 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 इन्किलाबाचा वाय दादा, आपण मानलं तुम्हाला. यू आर ग्रेट, यू आर रिअली ग्रेट. बरीच माणसं तुम्ही निवडून आणलीत की. आता 5-6 लोक तुमच्या बाजूला ओढले की तुम्हीच महापौर. मेयर मेयर डॉक्टर साहेब आणि फौजदार साहेब, असं राज्याच्या मंत्रिमंडळासारखं काठावरचं बहुमत नकोय मला. बंधुराज, घसघशीत 10-12 लोकांचं बहुमत हवंय. ती कर्तव्य आघाडीतली बघा बिनकामाची कोण आहेत. 2-4 फोडता येतील. झालंच ती स्वाभिमानी आघाडी आहे, त्यांच्यातले कोण कोण विकला काढता येईल तेही बघा. काय आहे, या साऱ्या चोरांना घेऊन पालिकेतला कारभार स्वच्छ करता येईल. यांना जीप मध्ये घाला, हिल स्टेशनवर घेऊन चला, अज्ञातस्थळी तिथं साल्यांचे दर काढूया. ओ बाई, मुलांना सांभाळा, पालकांनी तुमच्या जबाबदारी टाकली आहे. तुम्ही त्या नालायक लोकांची बाजू घेता, शरम नाही वाटत तुम्हाला? बेशरम कुठले. रमेश मोहिते याच्यावर सही कर बाबा. बंडल ठेव, पहिलं बंडल ठेव. सही कर. दे तिकडे, दे तिकडे. बंडल ठेव, राहू दे. सही कर. इलासराव, तुम्ही आता. मी एका अटीवरच सही करीन. कार बाबा. आमच्या आघाडीचं नेता तात्या आहेत, बर, तेव्हा तात्यांनी अगोदर सही करावी, मगच आम्ही सही करू. मगच आम्ही सही करणार. तात्या, मेंबर लोक एवढा तुम्हाला मान देतात, तुम्हीच अगोदर सही करा. करेक्ट शिस्तीनं. हा, असं बरं. इलासराव सह्यांचा कागद घ्या. राजाराम बापू, पेन कुठे? ठीक आहे. आता सही करतो म्हणल्यावर तुम्हाला जरा डिमांडनच पैसे द्यायला पाहिजेत. बाबा, पैसे आणि सह्याचं ते राहू द्या, पैसे कुठे जातात होय? मग करा की सही. पेन घ्या. पेन? अहो, पेन आमच्या गावात बाण बघितला नाही. आमचा आपला आहे अंगठा, माहिती आहे ना? बरं. बापू, पॅड आणलंय ना? आणलंय की. बरं झालं. करा. मी अंगठा उठवीन, पण त्या अगोदर मला एक प्रॉमिस केलं पाहिजे. अहो, बोला तरी तात्या. मला शिक्षण समितीचा चेअरमन करणार असला तर तो अंगठा उठवील. एवढंच होय तात्या? अहो, त्या जागेवर तुमच्यापेक्षा लायक माणूस दुसरा आहेच कुठं आपल्याकडं? चेअरमन पद दिलं, उठवा. मग ह्यो अंगठा उठवला. आणा कागद. हा हा, तात्या इथं इथं वय. पोरानो, करार सया. सुरळीत पार पडलं बरं का. गट्टा घ्या बाबा. तुझा घे बाबा. चल बघू. इलासराव, झालं तुमचं समाधान? बा मंडळी, इथे सगळी व्यवस्था केलेली, काही संकोच करायचा नाही. नाच गाणं, खाणं पिणं आणि झोपणं सुद्धा. आजची रात्र मजेत काढायची. बाहेर आमची मित्रमंडळी आल्यात, तिकडे जात. तात्या, चला, दोस्त लोकांची तुम्हाला ओळख करून देतो. चला. चला.
वा 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 तुमचा कुठं आहे? इथंच की. आला नाही तात्या तुम्ही मला मिळाला का शहराचं अगदी कल्याण करून टाकू. अगदी रावणाची लंकाच करू की. मारुतीचं काम तुम्ही करायचं. आता तुम्ही सांगितलं नाही म्हणून चालेल का? दादा सगळं ठीक आहे ना? अगदी काय चिंता करायचं नाही. उद्यापर्यंत त्यांना काय धुडगुल घालायचं ते घालू द्या. सकाळी 10 वाजता बरोबर गाडीत घालायची, 11 वाजता सभागृहात आणायची. आम्ही आता पुढे निघतो. बर, ते दोघं म्हातारू कुठे आहेत? ते काय तिकडं? फौजदार साहेब, डॉक्टर साहेब. हा 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 हा, आलो आलो येतो. काय काम फत्ते ना? अगदी साहेब या कम्प्लीट झाल्यात बघा. अरे वा 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 वा, म्हणजे तुम्ही महापौर झाला म्हणायचं. ही खुशी सेलिब्रेट झालीच पाहिजे. तयार ठेवलंय, उचला तात्या. हा ते भले. दित्या, मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे, मला पाणी अरे थांबा थांबा, चूप. पाणी संपलंय ना? थांबा. पाणी मॅडम, काय ग? मी या मुलांसाठी बागेतून पाणी घेऊन येते. बर. आणखी कोणाला पाणी हवंय? हा, चला लवकर, चला. चल पिंकू, गुड्डी, चल चल. चिंपा. लवकर आहे ग, चल लवकर. संध्याकाळ होत आले, जायचंय आपल्याला. बरं. आपण मुक्काम ठोकायला पाहिजे होता. आयले भरल्या पंक्तीत ताटावरनं उठल्यासारखं झाले. अहो डॉक्टर, गावात गेल्यावर डायरेक्ट शर्मीच्या खानाळ्यातच जळ गे. तिनं ताट वाढूनच ठेवल्यात. काय तात्या? हे सगळं खरं, पत्तावर दम कुणाला आहे? हा, परत मागे वळून घेऊ का? हा थांबा 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 थांबा. अशीच मागे घ्या का? आपली शरम काढणारी शर्मी ती बघा ती. एकटीच दिसतीय. अगदी चटई टाकून वाटच बघतीय म्हणा की. येळेला केळून न्यारीला सीताफळ. चला. मॅडम कुठे गेली? मॅडम कुठे गेली? मॅडम कुठे गेली? अच्छा 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 अच्छा, या शिक्षका आमच्या डिपार्टमेंटच्या. हा, पण तसा मी आराण्यासारखा नाही वागणार. डॉक्टर, इन्स्पेक्टर, तुम्ही ड्युटीवर हाय का? तुम्ही महापौर झालाय का? नाही 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 नाही. तो आपण तास उडवूनच ठरवूया की. चालेल. हे प्रकरण असं अर्धवट टाकून चालायचं नाही. बरोबर. नाही तर आमचाच पंचनामा व्हायचा. हे संपवलं पाहिजे. दादा मग दरी कुठं लांबे? ते तर पडाडे सगळे हे. वडी साई, अरे त्या बाडीला टाकून जे पडून गेले सगळे हे, त्याचं काय करायचं? हा, अरे पोटूमल, त्याला जर कळला तू हे सगळा बघितला तर ते तुला पण उचलून फेकून देतील नाही. अरे बघत काय बसला, भागणी भाग भाग भागणे बागणे. काय झालं तुम्हाला? काय झालं मॅडम? बोलत का नाही तुम्ही? काय झालं? बोला ना.
टोस्ट नंबर 1, टोस्ट नंबर 2, टोस्ट नंबर 3 आणि बातमंदी मर्डर. बापरे, हे पुरावा माझ्या जवळ आहे. त्यांना जर कळला नाही तर हे फोटो सकट मला पण काढून टाकतील आणि बातमंदी माझ्या मर्डरच करून टाकतील. हे पुरावा कुठेतरी लपवला पाहिजे. हा हे याच्यामध्ये ठेवते नी. आई हे इथं ठेवून कसा चालेल नी. हे फोन मध्येच ठेवते. फोन मध्ये ऐकील ना कोणतरी. हा हे मीटिंगच्या खालीच ठेवते नी. अरे बाबा इथे भेटला, आता वर नको भेटू रे बाबा. वणी साई. वेळ झाली तरी बऱ्याच सदस्यांचा अजून पत्ता नाही. त्यांचा पत्ता गेले 2 दिवस हिल स्टेशनवर आहे. आज नेता निवडीचा दिवस आहे आणि अजून जवळजवळ 40 सदस्य यायचे. साहेब, ते 40 जण आपला अलिबाबा निवडूनच इकडे येतील. साहेब, 40 सभासदांचा मला पाठिंबा आहे. बघा, खात्री करून घ्या, खात्री करून घ्या. आमचे नेते यांके दादा आले आले यांके आले. आमचे नेते यांके दादा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा. टीचर तुम्ही का झोपला? तुम्हाला बरं नाहीये का? तर टीचर मी होमवर्क केलंय, हे पहा. टीचर मी कविता पाठ केली. मी तुम्हाला म्हणून दाखवतो. बाबा One for a month, one for a day, one for a little girl who cried down the lake. टीचर तुम्ही आमच्याशी का बोलत नाही? मी दंगा करताना म्हणून मम्मी रागावली आहे. आम्ही नाही दंगा करणार. हो टीचर, आम्ही नाही दंगा करणार. काय करताय? काय चाललंय म्हणायचं? अरे काय करते रे? अरे तो बेचारा आंधळा आहे ना. अरे काय करते? अरे तुला दिसत नाही ना, तेच बरं झाला. अरे या सिटीमध्ये कॉर्पोरेशनवर सगळा आता या कॉर्पोरेशनचं काय होईल कोणाच ठाऊक. गुंड फिरते बघ, त्या गुंड फिरते बघ. नाचते ना हे गुंडाच्या पोरगा छान. त्याला नाचते. हे बघ, गुंड कसा नाचते, तुला दिसत नाही, तेच बरं. हे बघ.
टोला तुला माफ कर चला 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 निघा आता आणि काय काय साहेब? अरे पांडू खाली ड्रायव्हर असेल हा. त्याला म्हणा आमच्या माळावरच्या बाईकडे गाडी घेऊन जा. लागबुकात नोंद काय करायची साहेब? नुकत्याच इजापूरला एक पाणी पुरवठ्याची योजना झाली, त्याची पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवायचंय. अहो विजापुरा साहेब दुष्काळी भाग आहे आणि पाण्याची योजना. पांडू दो म्हणले की द्वायचं, बाकीच्या चौकशा नको. त्याला लोकांची तक्रार आहे, आजकाल पाण्याऐवजी नळातनं चिकूल येतोय. सगळीकडे बोंबाबोंब. कसं व्हायचं या पालिकेचं? आईला पिऊन म्हणजे लय माधुरी झाल्यात. त्यांना माहितीये ते कायमचे आहेत, आम्ही एक एक वर्षासाठी आहे. आयलस कसं तोंड चुकवलं ते. चुकवणारच. ते काय लायकीचं आहे ते चांगलं माहित आहे मला. मी विचारते बघ त्याला. चल. तू इथं का आलीस? का? इथे यायला कुणाच्या बाची बंदी आहे? तुला कोण बंदी घालतय? पण मी आता पूर्वी सारखा माणूस राहिलेला नाही. मी या शहराचा महापौर आहे, इज्जतदार माणूस झालोय. आहाहाहाहाहा. इज्जतदार म्हणजे काय 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 म्हणायचं का तुला? मग आम्ही कशाला आहोत? माझी आई आहे, हळू बोल हळू बोल. का लाज वाटते? या आईला तुझ्या ए अंगाला हात लावू नको माझ्या. जातीस का आता मुकाट्यानं बघ. रिक्षावालीच काम असणार. हा पुन्हा जर कोणी त्रास दिला तरी येऊन इथे कळवा. हा जा आता. नमस्कार साहेब. काय रे रिक्षावाली का आली होती? अर्ज दिलाय.
काय ग, हा तुझ्या मागच्या जन्मीचा प्रियकर वगैरे आहे काय? सारखा माझ्या मागे लागलेला आहे तो. तू गोड आहेस ना म्हणून. अरे बाबा, गोडी चाखायची असते, चावायची नसते. त्यालाही तेच सांगायचं असेल. हम्म. का मारलंस बिचाऱ्याला? मारला? छे, अगं मी तर त्याला पुनर्जन्म दिलाय. म्हटलं येऊ दे लवकर मानवाच्या जन्माला. कशाला? काही कारण नसताना इतरांना डसणारे मानवी इंगळे काही कमी आहेत या समाजात? त्यांचा अत्याचार आपण का म्हणून सहन करायचा? तुला काय म्हणायचंय ते आलंय माझ्या लक्षात सुजाता. माझे एक चांगले कॉर्पोरेटर मित्र आहेत, आपण त्यांना घेऊन आयुक्तांच्याकडे जाऊ. यापूर्वी अशा अनेक तक्रारी या लोकांच्या संदर्भात माझ्याकडे आलेल्या आहेत, पण त्यांच्यावर काही कारवाई करावी इतपत पुरावा घेऊन कोणीच येत नाही. हे लोक नालायक आहे ते माहीत असून सुद्धा तुम्ही लोक त्यांना का निवडून देता? हा दोष तुम्हा नागरिकांचा सुद्धा नाही का? साहेब, त्यांनी शहरात एवढी दहशत बसवली की त्याच्या विरुद्ध कोणी उभंच राहू शकत नाही. आणि साहेब, त्यांच्यापैकी ज्यांच्यावर निवडणूक लढवण्याची पाळी येते ते मग 18 ते 25 वयाच्या बेकारीने त्रस्त झालेल्या तरुणांना हात धरतात. आणि मग एखादी राईस प्लेट किंवा एक पॅक दारूच्या मोबदल्यात हे लोक ही बहुमोल मतं विकत घेतात. खरंय तुमचं. अशाही परिस्थितीत देशपांड्यांसारखे नगरसेवक आपला सच्चेपणा टिकून ठेवतात, याचं कौतुक वाटतं. उद्याच्या जनरल बॉडीमध्ये एक नगरसेवक या नात्यानं त्या नालायक सत्ताधारी लोकांच्या विरोधात आवाज उठवणार आहे मी. अरे जरा थंड पडायला घ्या की. काय थंड घ्या? देशपांडे तुम्ही बसा, तुम्ही बसा. डोईजडना बोलायचंय. तुम्ही बसा, तुम्ही बसा. एकच प्रश्न तात्या, तुम्हीही बसा. कल्याणकर हायस्कूलच्या लोखंडेबाईंना कोणतीही नोटीस न देता नोकरीतून काढून टाकण्यात आलं. याचा खुलासा शिक्षण समितीच्या सभापतींनी करावा. हा त्याच्यात काय खुलासा करायचा? लोखंडेबाई म्हाताऱ्या झाल्या, मग सोनवणेबाई घेतल्या, त्याच्यात खुलासा करायचाच काय? हा, बरोबर आहे. आणि आमच्या नव्या अभ्यासक्रमाची त्यांना खोल माहिती आहे. म्हणजे आणि पुन्हा त्या देखण्या आहेत, जवान आहेत, शिवाय त्या मनमोकळ्याही असतील. मी म्हणतो की अशा बाईला जर वाव दिला तर तुमच्या पोटात का दुखते म्हणतो. हे आमच्या पोटात दुखत नाहीये, पण पुढे मागे सोनवणेबाईंच्या पोटात दुखायला लागलं तर त्याचं काय? त्यावेळी वावा बी खायला देऊ की. तेव्हा हा विषय संपला. देशपांडे, पुढे काय असेल ते बोला, बोला, बोला. मला एक अत्यंत महत्वाची आणि लक्षवेधी अशी माहिती या सभागृहाला द्यायची आहे. काही दिवसापूर्वी आपल्या शहरालगतच्या हिल स्टेशनवरती प्रीमियर इंग्लिश स्कूलच्या एक विधवा शिक्षिकेवर 4 अज्ञातांनी पाशवी बलात्कार केलाय. फारच गंभीर बाब आहे. या घटनेचा सर्व सभासदांनी तीव्र निषेध केला पाहिजे. नाहीतर काय, एक बाई आणि 4 गडी. आईला ही माणसं आहेत का जनावर? माणसंच आहे ती, कारण एका पाठोपाठ दुसरं जनावर कधीही जात नसतं. हा निसर्ग नियम आहे आणि हा नियम फक्त माणूसच मोडू शकतो. काय तात्या? पण मी म्हणतो पोलीस खाते इतके दिवस काय करते नाही? म्हणजे मवाली त्यांना अजून सापडत कसे नाहीत? सापडतील मेयर साहेब, निश्चित सापडतील. कारण ज्या दिवशी त्या शिक्षिकेवर ज्या ठिकाणी बलात्कार घडला त्याच ठिकाणी सध्याच्या सत्तारूढ पक्षातील काही नगरसेवक हजर होते, अशी जनतेत चर्चा चालू आहे. लाज वाटते का असले आरोप करायला? इसकडून ते सांगून ठेवतोय. अरे पण या गोष्टीचा तुम्हाला राग येण्याचं कारण काय? पांडे साहेब, यात निश्चित काहीतरी पाणी मरत असणार. मलाही तेच म्हणायचं आहे. शांत व्हा. देशपांडे, तुम्ही खाली बघा. या देशपांड्यानं माफी मागितली पाहिजे. मी माफी मागणार नाही. काय माफी मागणार नाही? हा? अरे
काय खाल्ले काय तुम्ही करतो का? तुम्ही खाल्ले बघा. पेपरवाल्यानी एक छापलं तर कोणाला चेन घालतील लोक आपल्या. शांत व्हा. सभा बरखात झाली असं मी जाहीर करतो. सभा बरखात. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे. अरे आमचा नाही तुम्हाला नाही बोलते मी. तुला माझी बेबी आहे. हराम सुपर रुस्तम साले 12 इस फोटो में से बचना मुश्किल पड़ेगा नहीं. मैं पड़ गया है उड़िया. बड़ी सही क्या हो रहा है. गिर रहा है बच रहा है. मैं दिखाते इनको बराबर नहीं. फोन कर दो नहीं. ये फोन इधर है नहीं. ये उधर जाना पड़ेगा. बड़ी सही. हॅलो. सोया ने अभी तक क्यों बे रैप मास्टर. मुझे कोण आहेस तू? मैं कौन. मैं तेरा प्यारा दुश्मन. बड़ी साई कातिलों का कातिल. काय करतोस? काय करतोस. तुम्हारे रेप के फंक्शन के फोटो का एल्बम बना रहा हूँ. बड़ी साई. फोटो चिल्ला मत कुत्ते. तुम्हारे सब एक के मेरे पास है. समझ गए क्या. मौका मिलते ही सबको छक्के बना दूंगा. क्या समझे. कुछ बात समझ में आई हो. बड़ी साई. नहीं समझे. ओके ओके गुड नाइट. अरे हट. तेरे को तो बैड नाइट. घबरा गया नहीं. हॅलो हॅलो. चावालीच्या दोस्ताचं काम दिसतंय. ए साले उठ. कपडे घाल. गाडी खाली उभे. चल. फोटो कुठं आहेत? कसले फोटो? मग फोनवर न कुणाला तांब्या देतोस. तुम्हाला तंबे देण्याचा संबंधच काय? मग रेपचे फोटो आहेत असं खोटं सांगून आम्हाला ब्लॅकमेलिंग करतोस. याद राख. परत जर असं काय केलंस तर तुला फोकसून टाकेन साऱ्या. कोण होते ते. काय झालं. कोण होते कोणाच ठाऊक. कसल्या तरी नेगेटिव्ह मागत होते.
कुठे जायचंय? वडी बाई ते कोऑपरेशन मंदी जाय आपलं ते कॉर्पोरेशन मंदी जायची नी नेतेणी. वा वा वडी वा. हा काही एकदम बावली दिसते नी, एकदम बावली. बाहुली? ते हातामध्ये अमेरिकन बावली आहे नी. हातामध्ये पण बावली, समोर बसलेली पण बावली. नाही ते हातामध्ये बावली, तिची प्रतिमा पडते समोर अशा म्हणून म्हटली समोर बावली. पोरगी हसलेली रे. चुप. अरे ते कॉर्पोरेशनचा रस्ता तर मागेच राहिला. तू मला कुठे घेऊन चालली? पळवती की काय मला? चालेल चालेल, कुठे पण घेऊन चल, मी येते तुझ्या बरोबर. पोरगी कामाची दिसते नी. तेरी तो छुट्टी. आला काही तुझ्या घर? चलो नी. येतील. गुडखा नाही ठेवते काय तू? ते मी जरा जेवढे ते नाही परत नको. ते माझ्या बावलीला लागला ना थोडा. तुम्ही पण बसा नाही बसा. तुझ्या काय आता काम, तू जाऊन झोपणी. ते ताडी कशाला वाजवते? तू काय माझी आरती करते की नुसतं असते काय? ते तुझ्या भाऊ आला, आता मी जाते नी. ते मला फोटो काढायचे ना, मला जायला पाहिजे. साई शपथ सांगते, मी काय पण केला नाही. माझ्या मनात पण पाप नाही. त्याच्या काय झाला, ते हिने मला अच्छा केला ना, त्यामुळे सगळा माझा असं एकदम फुर्र झाला. हा आई शपथ सांगते. ते फोटो याच्याकडेच असले पाहिजे. हा पण ही फोटो कसले फोटो? रेपचे. साई शपथ सांगते, मी रेप केला नाही. जे तू काढलेस ते. हा पण ते फोटो तुम्हाला कशाला पाहिजे? थोडी त्या नराधमांना अद्दल घडवायचे. काय सांगते तुम्ही? माझा काम अगदी हलकाच करून टाकला. ती चौघांनी मिळून टोस करून त्या बाईची अब्रू लुटली. मी हे फोटो आहे नी, ते ग्रीटिंग कार्ड करून त्यांच्या बायडीला पाठवून देणार होतो प्रेझेंट म्हणून दिवाळी मध्ये. आता अमिताभ बच्चनच भेटला म्हणजे काय, तुम्ही त्याच्या अगदी आखरी रस्ताच करून टाका नी. काय फुल्लण देवी आपला ते रिक्षावाळी. फुर फुर फुर. शी, ह्यांची ही मजल. थांबा हा, मी बघते. पिंकी, काय तुझ्या पप्पांना बोला. हो पप्पा, तुम्हाला मम्मी बोलवतीये. ए काय म्हणतेस? बाहेर या म्हणते ना. अगं मी दाढी करतोय. इथे हजामत व्हायची वेळ आली, बाहेर या. काय ही तुमच्या शौर्याची सर्टिफिकेट्स ना? बरं झालं माझ्याच हातात पडली ती. आमच्या महिला दक्षता समितीच्या हातात पडली असती तर माझं अध्यक्षपद मला गमवावं लागलं असतं. आणि हे सगळं तुमच्या वागण्यामुळे झालं असतं. त्यांना हवे तेवढे पैसे देऊन हे प्रकरण मिटवून टाका. तुमचा पगार वाटतं. हो. काय करतोस? टेस्ट करतोय. व्हाइट मनी आहे की ब्लॅक मनी आहे ते. ब्लॅक मनी. मी ब्लॅक मनी स्वीकारत नसतो. See you again. पेशंट थांबलेत बाहेर.
नंतर ये हा शहाणी बरोबर यायचं वर्ण ते तुम्ही डॉक्टरकडे तपासून घ्यायला आला नी आला ते डॉक्टरच्या सर्टिफिकेट बघ ते बायडी लोकला कशा तपासते बघ 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 ते तुला पण कशा तपासला ते चालेल काही काही भागणी भागणी तू कायला घाबरते तुला धोका नाही तू बसली नको रे बाबा चला चला पण चला. घाबरते अरे थांबली थांबली वडी साई ते डॉक्टर तर आता जनावरचा डॉक्टर होऊन जाईल वडी लक्ष द्या केव्हा कुठे ते सिनेमा कुठल्या थिएटर मध्ये लागती ती सत्य घटनेवर आधारित आहे असं म्हणते नी ते एकदम दनादन करून टाकणार बघा सिनेमा ते सगळं खरं आहे ते पिक्चरच आहे का भानगड आहे बडी साई ते केरा महापौर सारखा दिसतो नी बडी महापौर पण सिनेमा मध्ये काम करते नी शक्ती कपूर सारखा रेप करते बघणी काय कसं काय वाटलं पोस्टर कसलं पोस्टर आता तुम्ही पाहून आलात ते त्याचा माझ्याशी काय संबंध त्या पोस्टर वरचे महापुरुष तुम्हीच आहात तो मी नव्हेच असं मग जरा तुमच्या टेबलचा ड्रॉवर तर उघडून बघा आता म्हणाल का तो मी नव्हेच कोण आहेस तू तुमच्या गुप्त कारवायांची चित्र जनतेसमोर आणणारा चित्रगुप्त हे प्रकरण गुप्त ठेवायला काय घेशील तू महापौर पदाचा राजीनामा ते शक्य नाही असं मग तुमच्या त्या महान कार्याची ओळख करून देणारे ते फोटो उद्याच्या पेपर्स मधून घरोघरी पोचतील याची व्यवस्था मला करावीच लागेल हो पण अमर कसे अजून आले नाहीत खरं म्हणजे यायला हवं तेवढ्यात आम्ही त्याचीच वाट पाहत होतो पण साहेब रेपची फोटो बघणी नको अहो असे फोटो ट्रिक्स न देखील बनवता येतात
यासाठी यांच्या निगेटिव्ह आवश्यक आहेत, त्याही लागतात. ते आहेत नाही, ते माझ्या स्टुडिओ मध्येच पडलेत नाही. मी आता इमिजिएटली घेऊन येतो नाही. पण ते गुंडाला शिक्षा झाली पाहिजे एवढी सांगी. अहो, अनाथ आश्रमासाठी राखून ठेवलेल्या रिकाम्या जागेवर काही नगरसेवक आणि त्यांचे पै पाहुणे चक्क बंगले उठू पाहतात. शहरात राजरोसपणे चालणारे वाईट धंदे या गुंड लोकांच्या पाठिंब्यावर चालतात. आणि ते गुंड लोक तुम्हा लोकांना हप्ते देते. तर तुम्हाला म्हणजे तुमच्या डिपार्टमेंट मधली जी वाईट माणसं आहेत नी त्यांना हप्ते देते. तुम्ही तर चांगली माणसं म्हणून तर तुमची बदली होते ना सारखी सारखी साई. आय सी. या सगळ्या घटनांचा रिपोर्ट मी गृहमंत्र्यांना करणार आहे. मला खात्री आहे की टिळक, गांधी, आगरकर यासारख्या नेत्यांचा आदर्श लाभलेलं आपलं शासन असला भ्रष्टाचार कधी खपवून घेणार नाही. कोल निगेटिव्ह कुठे आहेत? मी देणार नाही. तुला द्याव्या लागतील, नाहीतर ठार मारायला एवढंच ना. पण लक्षात ठेवा, तुमच्या हातून मरण्या इतका मी दुर्दैवी नाही. काय? माझं नाव अमर आहे. बोल निगेटिव्ह देतोस का नाही? नाही. नाही. आईला हे सपलच की, याची काहीतरी विल्हेवाट लावलीच पाहिजे. नाही, याचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे. बेटी मैं जरा जाके आता हूँ, तुम यही ठहरना. ठीक है, जल्दी आइए. उद्या येशील ना बाबांना भेटायला? अरे तू मर्डर करते की फोटो खींचती? पडी साई, जरा प्रेमाने हात ठेवणी. रेडी रेडी. अरे तू तो पुरा फोटो मध्ये येतच नाही. अरे असा मुडद्यासारखा काय बसला? उठ उठ, मी दाखवते. उठ उठ. हा, हे असा बसायचा आणि असा म्हणजे हे असा बसायचा. समजली? बुगू बुगू बुगू. अरे नंदी बैलासारखी मान काय हलवते? तिकडे जाऊन फोटो काढणी. तू इकडे बस, मी फोटो काढती. अरे कुठला हत्ती आणला जंगलातून? तू बस नी बस, माझ्या बाकडा तोडू नको. ते खांद्यावर हात ठेव. माझ्या नाही रे, तुझ्या बायडीच्या खांद्यावर हात ठेव. हे तर माझ्या काय करेल सांगताच येत नाही. आता तुला काय झाला? अरे तू एवढी चिकणी, जरा हसणार. तिच्या मागी पण साई, आज स्टुडिओ मध्ये रेडे गेंडे हत्ती येते नी. तुम्हाला काय पाहिजे? निगेटिव्ह कुठे आहेत? अरे आधी फोटो तर काढून घे ना, मग निगेटिव्ह देते नी मी. अरे पण दादाच्या फोटोच्या निगेटिव्ह द्या दे. अरे पण तू अगं बाई, अरे अरे ते चाकू कशाला काढला नाही? माझा गिराईक पळाला नाही. अरे तर काय बोल, निगेटिव्ह कुठे आहेत? देते नाही. अरे मारते कशाला? देते नाही. अरे थांब. अरे देते नाही. ते जवळच ठेवला तुम्हाला द्यायला. ते गेणी तेच फोटो आहे नी. बघ नी, बघ चांगला आहे ना फोटो. ते मला सोडताना ते माती बडी साई, आज माझ्यावरच रेप झाला नाही. अरे या जगामध्ये काय न्याय राहिला नाही एवढी साई. अरे रिक्षावाली रुकणी. रुक 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 रुक. रिक्षावाली रुक रुक रुक. अरे 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 वडी, तो अमर कुठे गेला नाही? मलाही भेटला नाही. पण काय झालं? अरे ते गुंड येऊन माझ्या स्टुडिओत निगेटिव्ह घेऊन गेले नी. हे बघ,
हे पोतं मी पोलीस स्टेशन मध्ये देते आणि मग अमरकडे जाते. अरे एक बागवान रिक्षात पोतं ठेवून गेला, तो परत आलाच नाही. अरे ते पोलीस स्टेशन मध्ये कशाला नेती? तिकडेच वाटणी होऊन जाईल. 1 किलो याला 1 किलो त्याला. अरे त्या बागवानच्या हातामध्ये रिकामा पोता पडेल. तू अशा का तुझ्या घरीच नेऊन ठेवली? अरे गावामध्ये तुझी एकटीचीच रिक्षा आहे नी. तो बागवान येईल, शोधून घेऊन जाईल. जा बरं. आम्हाला सांगा मी भेटला म्हणून. त्याला सांग की मग त्याला. जा, 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 जा. जा. ताई आली, ताई आली, ताई आली. ताईनी काय आणलं, ताईनी काय आणलं, ताईनी काय आणलं, ताईनी काय आणलं, ताईनी काय आणलं. राजू, शिल्पा, तुम्ही आज जा, मी आलेच. चल राजू. प्लीज मला मदत करा. माझ्या रिक्षात कोणीतरी पोतं टाकलं आणि त्यात कोणाचं तरी प्रेत आहे. कोणाचा तरी खून झालाय. तुम्ही माझं ऐकायचं सोडून असं काय करता? तुला सांगितल्याप्रमाणे पोलिसांना खबर देऊन टाक. तू एका प्रेताची विल्हेवाट लावलीस. होय. सुजाता, सुजाता, काय केलंस? बाबा, तुम्ही काळजी करू नका. माझ्या हातून तसं काही घडलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मी अगदी निर्दोष आहे. मी यातून नक्की सुटेन. ताई, तू घरी केव्हा येणार ग? राजू, मी येणार आहे. मी नक्की येणार. ताई, तू रडू नको ना. प्रियकराचा खून केल्याच्या आरोपाखाली रिक्षावालीस अटक. पाहिला, रिक्षावाले असं काय करू असं वाटत नाही रे. ए काहीतरी सांगू नकोस. प्रेमाच्या भानगडीत काय घडल आणि काय नाही सांगता यायचं नाही. वाच वाच, पुढं वाच. प्रेत पोत्यात घालून नदी पुलावरून कडेलोट. रिक्षावालीची कबुली. भगवान, भगवान ये सब. हमारे बेचारी रिक्शा वाली ऐसा नहीं कर सकती, नहीं कर सकती. बड़ी साई, तुमको तो मालूम होगा उस आदमी ने अमर का खून किया और वो बेचारी रिक्शा वाली को जेल में भेज दिया. हाँ, बोल बड़ी साई, बोल बोल बोल. आजकल आप भी इनके दादा के गुंड को जैसे घबर कर चुपचाप बैठने लगे. वाह रे वाह, बड़ी साई वाह. हमारी बेचारी रिक्शा वाली जेल में रोती होगी और वो साले इनके दादा के गुंड लोग मजा करते होंगे.
भूत एनके एनके भूत डॉक्टर भूत इन्स्पेक्टर भूत तात्या काही येण्यासारखं बरं आहे बाहेर गाडीत अमरचं भूत बघितलं. तात्या तात्या आज तुझं काय खरं नाही तात्याने आज जरा जास्तच घेतलेली आहे काय नाही 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 गाडीत अमरचं भूत झोपलंय. अरे हट, काय कुठलं भूत आणि कुठलं काय हा? डॉक्टर तुम्ही मला का नाही तपासलं? कोण? तुमच्या शौर्याचे फोटो घेऊन आला होता तो. छे, तो येणं शक्य नाही. अहो मी त्याला आत्ता बघून आले. बाय खिडकीशी उभा आहे. चला खाली. हा चल. अरे च्छा. अहो इथं खिडकीशीच उभा होता तो. छे, काहीतरी सांगते. अ? तो येईलच कसा? अहो पण तोच ना. जरा दरवाजा उघडून बघा तरी. त्याला एवढं घाबरायला काय झालंय? घाबरट कुठले? कुठे कोण आहे? मम्मी काय ग? पप्पाने शू केली बघ. ये पप्पा शू आली तर सांगायचं. विचारित नाही शू करायची. आधी विचार बदलाचा बघू तुम्ही. म्हणे पोलीस खात्यात आहे. हा? बऱ्याच दिवसाने हा योग जमला म्हणायचा. आता यापुढे तुमची आमची गट्टी बरं का. असं रोजी घाबरली होतीच ना. कोण? मी अमर. ओळखलंस? काय पाहिजे तुला? नेगेटिव्ह. शिक्षिकेवर बलात्कार केलेल्या फोटोच्या नेगेटिव्ह. रोजी टेलिफोन जो ड्रॉवर आहे त्यातून निगेटिव्ह काढून दे. हॅलो, पालिका बडका
आज की ताजा खबर, लौकिकपूर महानगरपालिका बरखास्त, प्रशासकीय राजवट, नगरसेवकांचे गृह फिरले. आज की ताजा खबर. आरोपी सुजाता, तुझ्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपाबद्दल तुला काय सांगायचंय? होय, मला एक साक्षीदार पेश करायचा आहे. ज्याच्या खुनाच्या आरोपाखाली मला अटक करण्यात आली आहे तोच माझा पहिला साक्षीदार आहे. अमर. होय, मी जिवंत आहे, कारण माझा खूनच झाला नव्हता. लॉर्ड, मला मारण्याचा प्रयत्न चाललेला असताना अगदी शेवटच्या क्षणी मी जीव गेल्याचं नाटक केलं. पण ते नाटक तसंच रंगवण्याच्या प्रयत्नात माझं डोकं बॅरल आपटलं आणि मी बेशुद्ध पडलो. मी मेलो असं समजून मला पोत्यात घातले आणि जेव्हा सुजाताने रिक्षातून ते पोते बाहेर काढले तेव्हा ते रस्त्यावर आदळले गेले आणि मला शुद्ध आली आणि माझा आवाज ऐकून तिने मला बाहेर काढलं. मला मारण्याचं एकमेव कारण म्हणजे एका शिक्षिकेवर झालेल्या बलात्काराचे माझ्याकडे असलेले फोटोरूपी पुरावे आणि त्याच्या नेगेटिव्ह. हेच ते फोटो आणि या त्याच्या नेगेटिव्ह. ज्या गुन्ह्याच्या आरोपाखाली सुजातास अटक करण्यात आली तो गुन्हाच न घडल्याचं निष्पन्न झाल्यामुळं मी सुजाता रिक्षावालीस निर्दोष मुक्त करीत आहे आणि या फोटोतील संबंधित गुंडांना अटक करण्याचा आदेश हे न्यायालय देत आहे. Inspector Ananda Varke has been suspended.
तुझ्यासारख्या नालायक माणसामुळे पूर्ण पोलीस खातं बदनाम होत आहे. अरे वर्दी उतरा साल्याची. अरे अरे काय करता काय मला? अरे 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 काय चालवलंय? अरे अरे सोडा मला. अरे काय चालवलं काय? थांबा. कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही. यांना आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ. चला रे घेऊन चला यांना. अरे वडी थांबाणी मी आला ना वडी साई. अरे हे लोकला असा पोलीस स्टेशन मध्ये कसा नेते? हे गेल्या तर उद्या यांच्या बाप येईल राज करायला. मी सांगते या लोकांना लोकशाहीचं राज्य काय असते ते कळला पाहिजे. अद्दल घडली पाहिजे. हा सगळा कचरा आहे ना ती म्युन्सिपाल्टीची कचऱ्याची गाडी येते ना, त्यामध्ये टाका आणि वाजत गाजत पोलीस स्टेशन मध्ये न्या आणि साई. बोला मॅडम, आपल्यावर अतिप्रसंग करणारे लोक हेच का? मान वर करा. मॅडम तुम्हाला इथे असं काही करता येणार नाही साहेब. या लोकांविरुद्धचा असलेला तिरस्कार आता कुठे बाहेर पडतोय तो पडू द्या. दिस इज सॉर्ट ट्रीटमेंट. प्लीज कोऑपरेट विथ मी प्लीज. ओ आय सी. मॅडम रिलॅक्स प्लीज. मॅडम डोंट गेट एक्साइटेड. रिलॅक्स. येस प्लीज रिलॅक्स. प्लीज प्लीज. येस. साहेब मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. ही वस्तू तुमचीच आहे ना? आत्ता ओळख पटली? माझीच डाव्या पायातली. हे कुठे सापडले तुम्हाला? ज्या ठिकाणी हा रेप झाला तिथेच. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही चांगला पुरावा मिळवलात. अभिनंदन करतो मी तुमचं. आय एम प्राऊड ऑफ यू. अरे वडी साई रिक्षावालीचा. रिक्षावालीचा. या ओठावरी हे तराने प्रीतीचे गाणे गाणे प्रीतीचे गाणे ला 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 ला.